मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. भाग 2 मधील पाठ क्रमांक 13 अदलाबदल या पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेल. यांचा जन्म बघा मुलांनो, लेखकाचा 1912 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1989 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. पन्नालाल पटेल हे एक प्रसिद्ध गुजराती लेखक आहेत. विविध लघुकथा संग्रह, बालसाहित्य, एकांकिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अदलाबदल ही जी कथा आहे मुलांनो, या कथेमध्ये अमृत व इसाब या मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन या प्रस्तुत पाठात केलेले आहे. बघा, खऱ्या मैत्रीचं जे उदाहरण आहे मुलांनो, हे या खऱ्या मैत्रीचं उदाहरण आपल्याला अदलाबदल या पाठामध्ये लेखक पन्नालाल पटेल यांनी दाखवून दिलेला आहे. म्हणतात ना की मैत्री ही नात्यांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ असते. आणि अशाच अमृत व इसाब या दोघा मित्रांमधील अतूट मैत्रीचं वर्णन प्रस्तुत पाठात आपल्याला पाहायला मिळतंय. चला तर मग आपण सुरुवात करूया पाठाला. बघा, होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तेथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले. बघा मुलांना, तुम्हाला स्लाइडमध्ये दिसते, होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. होळी कोणत्या महिन्यात येते मुलांनो? आता येणारा जो मार्च महिना आहे, या मार्च महिन्यात, फाल्गुन महिन्यात, मराठी महिना फाल्गुन, मार्च महिन्यात येणारा हा एक मराठी सण आहे, होळी. आणि त्या होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती आणि काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत होती. आणि अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. घट्ट मैत्री म्हणजे काय मुलांनो? अतूट दोस्ती, ज्याला आपण क्लोज फ्रेंडशिप म्हणतो. इथे मी तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे, अदलाबदल. अदलाबदल आपल्या पाठाचं नावच आहे, अदलाबदल. अदलाबदल म्हणजे काय? तर परस्पराच्या वस्तू एकमेकांना देणे, त्याला आपण अदलाबदल म्हणतो. मग तशाच प्रकारे इसाब आणि या अमृतची अगदी घट्ट मैत्री होती, क्लोज फ्रेंडशिप होती. हे दोघेही जिथे मुले निंबाच्या झाडाखाली एकमेकांवर धूळ उडवत होती, तिथे ही मुले दोघे पण गेली. बघा, दिसते तुम्हाला स्लाइडमध्ये, दोघे, एक अमृत आहे आणि एक इसाब आहे. दोघेही हातात हात घट्ट घालून तिकडे ती निंबाच्या झाडाखाली जिथे मुले खेळत होती तिकडे ती गेली. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात होते. दोघांची घरे ही एकाच रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. बघा मुलांना, किती छान ना? दोघंही जोडी दिसते तुम्हाला, अमृत आणि इसाबची. किती छान दिसते बघा. एका चित्रात तुम्हाला ते शाळेच्या ड्रेसवर दिसत आहेत, दोघांनी शाळेचा ड्रेस घातला. पण दुसरीकडे ते दोघेही एकाच सारखाच कलरचे शर्ट घातलेले तुम्हाला दिसत आहे दुसऱ्या चित्रामध्ये. बघा, आणि दोघांचे कपडे सारखे आहेत, नवेच कपडे घातलेले दोघांनी दिसते चित्रामध्ये. त्यांच्या कपड्यांचा आकारही सारखा आहे. दोघेही सारखेच दिसत आहेत. कापडही बहुतेक त्यांचं सारखंच आहे. आणि दोघेही एकाच शाळेत आहेत. आणि विशेष म्हणजे एकाच वर्गात आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
दोघांची घरं सुद्धा रस्त्याच्या कोपऱ्यावर म्हणजे एकदम समोरासमोरच आहे. म्हणजे किती सारखेपणा आहे या दोघांमध्ये, दिसते की नाही? थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक इतकाच होता की अमृतला आई वडील होते आणि इसाबला फक्त वडील होते. नीट लक्ष द्या मुलांना, दोघांच्या कितीतरी गोष्टी सारख्या आहेत. फक्त दोघांमधला एक महत्त्वाचा फरक होता, तो म्हणजे अमृतला आई वडील होते आणि इसाबला फक्त वडील होते. हाच काय त्या दोघांमधला फरक होता. पुढे बघा. दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. बघा, अगदी शाळेतली मुलं नादान असतात, तुमच्यासारखीच गोड आणि नादान, आणि त्यांच्यामध्ये थोडीशी जलसी वृत्ती पण असते. आता काही मुलांना चांगले नाही वाटले या दोघांनी सारखेच कपडे घातले, दोघंही छान दिसत आहे म्हणून मुद्दामूनच दोघांना बघून कोणीतरी एकाने विचारलं की अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती सारखे दिसत आहात ना. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. व्रात्य म्हणजेच काय मुलांनो, खोडकर. म्हणजे तो काय करतो नेहमी, ज्याला पण आम्ही म्हणतो ना मिस्चिव्हनेस, नॉटी, नाही का, अशा प्रकारचा तो खोडकर मुलगा. आणि त्याला बरोबर ती कल्पना सुचली. त्यांनी काय केलं, त्यांना बघून, अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत. म्हणजे तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे ते तरी आम्हाला बघायला मिळेल. म्हणजे दोघांची एवढी घट्ट मैत्री बघून त्या वात्रट मुलाला, त्या व्रात्य मुलाला, त्या खोडकर मुलाला आणि त्या नॉटी मुलाला बघवलं नाही. म्हणून त्यांनी आपल्या डोक्यात एक कल्पना सुचवली. काय की अरे तुम्ही दोघं कुस्ती का नाही लढवत. म्हणजे जर तुम्ही दोघांनी कुस्ती लढवली तर तुमच्या दोघांमध्ये कोणामध्ये ताकद जास्त आहे, का दोघांमधली सारखीच आहे, का कोण एकापेक्षा जास्त वरचढ आहे, हे आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. म्हणजे तिथे असणारे जी मुलं आहेत त्याच्यापैकी एक जण म्हणाला, चला यापुढे. आणखी एक जण ओरडला, ही नुसती गंमत आहे. म्हणजे तिथे त्यांच्यासारखी शाळेतली मुलं ती अशी एकमेकांना गंमत म्हणून खेळत होती. मग त्यांनी काय म्हटलं, चला तर या बरं पुढे. इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारील. इसाबने काय केलं, अमृतकडे पाहिलं आणि अमृत मग ठामपणे म्हणाला की नको नको, मी खेळणार नाही, माझी आई मला ओरडेल, माझी आई मला मारेल. समजतंय ना मुलांना. पुढे बघा. अमृत काय म्हणाला की नको नको, माझी आई मला मारेल. त्याची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते, हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास. आता जर का तू हे मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. तुमची आई पण तुम्हाला रागवते की नाही. नवीन कपडे घातले आणि नवीन कपडे घातल्यावर तुम्ही बाहेर जातो म्हणाला की आई पहिले तुम्हाला सूचना देते की बघ, नवीन ड्रेस घातलाय, त्याच्यामुळे अजिबात खराब करू नकोस, त्याला कसलेही डाग लावू नकोस, अशी आई म्हणते की नाही. तशाच प्रकारे अमृतची आईने सुद्धा त्याला सूचना दिली होती, बजावले होते. काय सांगितलं होतं की बघ, तू नवीन कपड्यासाठी हट्ट धरला होतास की नाही, मग तुझ्या म्हणण्यानुसार आम्ही तुला नवीन ड्रेस घेऊन दिला. मग आता जर तू तो मळवलास म्हणजे घाण केलास किंवा जर तो फाडला तर लक्षात ठेव, अशी त्याला आईने चांगलीच बजावली होती. पुढे बघा. अमृतने आई वडिलांपाशी खूप हट्ट धरला होता, हे खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळाला असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाब सारखाच शर्ट मिळाला पाहिजे. असतं ना असं मुलांनो, तुम्ही पण करता की नाही असं की माझ्या मित्राने किंवा माझ्या मैत्रिणींनी असा नवीन ड्रेस घेतला, आई मला सुद्धा तो खूप आवडला ग, अगदी मला पण तसाच घेऊन दे ना, असं तुमचंही रडगाणं चालू असतं की ना आईसमोर. मग शेवटी तुम्ही इतका हट्ट करता, इतके हट्टाला पेटता की शेवटी आई बाबांना तो ड्रेस तुम्हाला तसा घेऊनच द्यावा लागतो. आणि तसाच इसाबचा ड्रेस बघून, इसाबचा शर्ट बघून अमृतनेही हट्ट केला, म्हणून त्याच्या आईबाबाला त्याचा हट्ट तो पुरवावा लागला. आई जर नाही म्हणाली तर बाबा काही ऐकणार नाही,
हे अमृत पक्क ओळखून होता, पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. बघा मुलांना, अमृतला माहिती होतं की आई जर नाही म्हणाली तर बाबा तर ऐकणारच नाही. त्याच्यामुळे आपण आईकडेच हट्ट धरायचा. मग त्याने इतका हट्ट धरला होता की त्याला काही झालं तरी तो हार मानणारा नव्हता. म्हणून शेवटी आईला बाबांनाच मनवावं लागलं आणि शेवटी त्याला नवीन शर्ट घेऊन देण्यासाठी बाबांनी काय केलं? आईने बाबांना गळ घातली. मुलांनो, इथे एक वाक्प्रचार आलेला आहे. गळ घालणे म्हणजे आग्रह करणे. कारण तुम्हाला माहिती असतं बाबांना बोललं तर बाबा लगेच आणून देणार नाही, म्हणून आईकडेच तुम्ही मस्का लावण्याचं काम करता, हो की नाही? तशाच प्रकारे अमृतने सुद्धा आईलाच सांगितलं आणि शेवटी आईला बाबांना आग्रह करावा लागला की अहो जाऊ द्या, त्या मुलाने काय केलंय, त्याच्या मित्राने इसाबने नवीन शर्ट घेतला, मग त्याला पण घेऊ द्या, असं तुमची आई पण म्हणते की नाही? मग तशाच प्रकारे अमृतच्या बाबांना आईने आग्रह केला आणि अमृतला नवीन शर्ट घेऊन दिला. पुढे बघा, ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्यांची तयारी नव्हती. त्यातही इसाब बरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. बघा किती छान कपडे घातले त्या दोघांनी, अगदी एकसारखेच आणि दिसतही आहेत एकसारखेच दोघे पण, रंग आकार नाही का? त्यामुळे ते दोघंही निघाले. पण आपले कपडे खराब होतील किंवा खराब होऊ नये असे त्या दोघांनाही वाटत होते. आणि त्यातल्या त्यात अमृतला इसाब बरोबर तर अजिबात कुस्ती खेळण्याची इच्छा नव्हती. त्याच वेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. बघा दिसतंय तुम्हाला स्लाइडमध्ये. अजिबात अमृतची इच्छा नव्हती कुस्ती खेळायची. दोघंही छान प्रकारे येत होते. पण एकाने काय केलं, अमृतचा हात पकडला आणि चल रे, कुस्तीचा एक डाव होऊनच जाऊ दे असं म्हटलं आणि अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेलं. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही, सोड मला. पण तो त्याला जाऊ देईना. अमृतला अजिबात पहिलीच इच्छा नव्हती. का तर अमृतला माहिती होतं की आईला खूप मनवावं लागलं. आईने बाबाला आग्रह करून आपल्याला नवीन शर्ट घातला, नवीन शर्ट घेऊन दिला आणि बाहेर जाताना बजावून सांगितलं की शर्ट बिलकुल मळवायचा नाही किंवा फाडायचा नाही, लक्षात असू दे. आणि त्यामुळे अमृतला भीती वाटत होती. म्हणून त्यांनी काय केलं की मी कुस्ती खेळणार नाही हे सांगितलं, पण जबरदस्ती एका मुलाने त्याला मैदानात खेचलं. अमृतने काय केलं, एवढं करून पण त्या मुलाच्या तावडीतून खूप सुटायची धडपड केली. सोड मला, पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले आणि बाकीची पोरं गमतीने ओरडली, अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे हुर्रे. बघा मुलांना, किती मुलांना मजा येते ना, शाळकरी मुलांना. असं कोण कोणाला मारत असलं की इकडे तुम्ही एकदम मस्तपैकी आनंदाने त्यांच्याकडे बघत असता. जसं या अमृतची आणि त्या मुलाची, केशवची अशी लढत जुंपली होती, कुस्ती जुंपली होती आणि बाकीची मुलं त्यांना दोघांनाही बघून त्यांना गंमतही वाटत होती आणि गमतीने ओरडत होती की अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे हुर्रे. बघा मुलांना, हुर्रे हुर्रे म्हणजे काय, तर एखाद्याला चिडवण्यासाठी वापरण्यात येणारे उच्चार. हुर्रे हुर्रे म्हणतो ना, जसं आपण चिअरअप चिअरअप, एकदम आपले चेहऱ्यावर जे एक्सप्रेस भाव असतात ते आपण लगेचच दाखवतो. एका बाजूनी होतो आणि दुसऱ्या बाजूने त्याचं नाव घेऊन ओरडतो, नाही का? तशा प्रकारे सगळेजण केशव जिंकला, केशव जिंकला आणि अमृत हरला असं ते ओरडत होते. पुढे बघा मुलांनो, बघा इसाबला हे सहन झाले नाही. त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो. कारण अमृत त्याच्या तावडीतून सुटत होता. पण ही मुलं बाकीची ओरडत होती. म्हणून मग इसाबने काय केलं, पटकन त्याला हे म्हणजे त्याला सहन झालं नाही.
तो खूप त्याचा पारा चढला, त्याला खूप राग आला होता. आणि तो पटकन काय म्हणाला, पारा चढणे म्हणजे काय मुलांना, खूप राग येणे, खूप राग आला होता त्याला. आणि म्हणून त्याने रागाच्या भरात काय सांगितलं की चल ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो. केशव घुटमळला आणि पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. बघा मुलांनी, बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. चिथावले म्हणजे काय, राग येईल असे त्याला चिडवले. केशव तिथेच घुटमळला. म्हणून मग बाकीच्या मुलांनी चिथवल्यामुळे तो अजून तिथे चिडला. दोन्ही मुले परस्परांना भिडली, एकमेकांवर कुस्ती खेळण्यासाठी चालून गेली. इसाबने पेच घालून केशवला चित केले. बघा मुलांनी, इसाबने काय केलं, पेच घालून केशवला चित केलं. चित करणे म्हणजे हरवणे. इथे सुद्धा एक वाक्प्रचार पण आहे आणि तो शब्द पण आहे. चित करणे म्हणजे काय, थोडक्यात हरवणे, कुस्तीमध्ये हरवणे. आणि पेच घालणे, जसं आपण एक डाव घालतो, कुस्तीमधला एक डाव, तसं त्यांनी काय केलं, एक डाव घातला आणि पूर्णपणे केशवला पराजित करून टाकलं, हरवून टाकलं. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण लागले आहे. कारण त्या मुलांना काय वाटत होतं, ही सगळी गंमतच वाटत होती आणि गंमत म्हणून हे सगळं ते करत होते. पण अचानक या खेळाला मात्र गंभीर वळण लागले. आता केशवचे आईवडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली. आता मात्र ही मुले घाबरली. त्यांना काय वाटलं की आता केशवचे आईवडील आपल्याला रागवतील आणि म्हणून सगळी मुलं इकडे तिकडे पळून गेली. अमृत व इसाब देखील तेथून निघाले. दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. बघा, बाकीची मुलं केशवचे आईवडील ओरडतील म्हणून तेथून निघून गेले, पळून गेले. आणि मग इसाब आणि अमृत हे पण थोड्याच अंतरावर तिथून निघाले. तेव्हा कुठे अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. त्याचा खिसा फाटला होता. भीतीने दोघांचेही पाय जमिनीला खिळले. म्हणजे इसाबच्या शर्टाकडे लक्ष गेलं, त्यावेळेला इसाबचा खिसा फाटला होता. दोघांचेही पाय जमिनीला खिळले म्हणजे ते गांगरून गेले. जमिनीला खिळणे म्हणजे काय मुलांनो, एकाच जागी अडकून राहणे. त्यांना पुढेही जाऊ वाटत नव्हतं आणि मागेही. का तर दोघेही घाबरले. भीतीने मुलांच्या पोटामध्ये गोळा आला. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना त्यांना आली. म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की आता काय होईल. दोघांनी नवीन कपडे घेतले होते आणि या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकारांकडून पैसे कर्जाऊ घेतले होते आणि कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता. बघा मुलांनी, त्यामुळेच या दोघांच्याही पोटात गोळा आला होता. घाबरून गेले होते. काय करावं त्यांना कळत नव्हतं. कारण इसाबच्या वडिलांनी काय केलं होतं, सावकारांकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. बघा, कर्जाऊ घेतले होते म्हणजे जो सावकार होता, कर्ज देणारा धनवान होता, त्याच्याकडून कर्जाऊ पैसे घेतले होते. आणि कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात सुद्धा त्यांचा वेळ खूप खर्ची झाला होता. आणि म्हणून हे दोघं घाबरले की एवढे पैसे त्याच्यासाठी लावले, आपला वेळही खर्ची घातला, त्याच्यासाठी वडिलांनी कर्जाने पैसे सुद्धा घेतले होते आणि एवढं करून आपण पहिल्याच दिवशी शर्ट फाडून टाकला. म्हणून हे दोघं खूप घाबरले होते. बघा मुलांनो, इतकी छान दोघांची घट्ट मैत्री होती, क्लोज फ्रेंडशिप होती. आणि त्या फ्रेंडशिपसाठी, त्या क्लोज मैत्रीसाठी, अमृतसाठी त्याने इसाबने कुस्ती लढायला सुरुवात केली होती. त्या कुस्तीमध्ये इसाबचा शर्ट फाटला होता. मुलांनो, इथपर्यंत तुम्हाला समजलं? आज आपण इथेच थांबूया. आपला अर्धा पाठ झालेला आहे. आता राहिलेला जो पाठाचा उत्तरार्ध आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता मी तुम्हाला एक स्वाध्याय देते, तो स्वाध्याय तुम्ही लिहून घ्या. तुमच्या मते खरी मैत्री कशी असते? मुलांनो, याचं उत्तर तुम्हाला तुमच्या मनाचं लिहायचं आहे. नोटबुकमध्ये लिहून टाकायचं उत्तर. ठीक आहे? धन्यवाद. गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स. आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. भाग 2 मधील पाठ क्रमांक 13 अदलाबदल. मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा पूर्वार्ध म्हणजेच अर्धा भाग अभ्यासलेला होता.
आज आपण या कथेचा उत्तरार्ध म्हणजेच उरलेला शेवटचा भाग अभ्यासणार आहोत. आपल्या या पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेल. लेखकांनी या कथेमध्ये अमृत आणि इसाब यांच्या जिवलग मैत्रीचे वर्णन केलेले आहे. आपण पाहिलं की हे दोघं मित्र होळीच्या सणाच्या दिवशी नवे कपडे घालून मित्रांसोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. परंतु त्या ठिकाणी अचानक परिस्थिती गंभीर झाल्याने केशवची इसाबसोबत जी झटपट झाली होती आणि त्यामध्ये इसाबने केशवला कसे चित केले, कसे पराभूत केले आणि त्यानंतर सर्व मुले घाबरून इकडे तिकडे निघून गेली आणि मग हे दोघे सुद्धा इसाब आणि अमृत हे सुद्धा तिथून निघून आले. पण दोघांच्याही पोटामध्ये भीतीने गोळा आला होता. दोघांनाही भीती वाटत होती, कारण नवीन कपडे घातले होते आणि त्यामध्ये इसाबचा शर्ट फाटला होता. इसाबच्या वडिलांनी सावकारांकडून कर्जाऊ पैसे घेतले होते आणि ते कापड शिवण्यात आणि शर्ट शिवण्यात सुद्धा बराचसा वेळ खर्ची झाला होता आणि त्यामुळे हे दोघेही जण घाबरले होते. एकतर त्यामध्ये आनंद होता की इसाबने त्याच्या केशवला कुस्तीमध्ये पराजित केलं होतं त्याला आणि स्वतः इसाब त्याच्यामध्ये जिंकला होता. मुलांनो, इथपर्यंत आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती बघितली होती. आता आपण त्याचा उर्वरित भाग या कथेचा बघूया. बघा, काय सांगितलं मी तुम्हाला आताच की पन्नालाल पटेल यांनी या अमृत व इसाब यांच्या मैत्रीमधील अतूट नात्याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. आता बघा, तुम्हाला स्लाइड दिसते. मागे पण आपण हे चित्र मी तुम्हाला दाखवलेलं होतं. बघा, दोघांची कुस्ती तुम्हाला दिसत आहे. आता पुढील भाग बघा. अचानक अमृतला एक कल्पना सुचली. त्याने इसाबला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टची बटणे काढत अमृत म्हणाला, चल लवकर, काढ तुझा शर्ट, हा माझा शर्ट घाल. पण तुझं काय, तू काय घालणार, इसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालीन, अमृतने उत्तर दिले. इसाब शर्टाची बटणे काढू लागला. शर्टाची अदलाबदल? पण त्याने काय होणार आहे? तुझे बाबा तुला मार देतील. खरे, ते मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे, अमृत उत्तरला. बघा मुलांनो, किती छान मैत्री होती या दोघांची. इतकी घट्ट मैत्री होती की दोघंही एकमेकाच्या घरासमोरासमोरच राहायचे, एकाच वर्गात शिकत होते, त्यांची शाळा एकच, वर्गही एकच आणि दोघं इतके घट्ट मित्र होते की दोघांनाही अगदी बऱ्याचशा गोष्टी सारख्या लागायच्या. जसं त्यांचे कपडे सुद्धा सारखेच असायचे आणि दोघंही सारखेच होते. इतके घट्ट मित्र की बाकीच्या मुलांना मजाकमध्ये या दोघांनी नवीन एकसारखे कपडे घातलेले आवडले नसावेत, म्हणूनच त्यांनी काय विचार केला होता की तुम्ही दोघांनी कुस्ती खेळायला हवी. आणि शेवटी मग केशवसोबत जी कुस्ती झाली त्यामध्ये इसाबचा शर्ट फाटला होता. इसाबला आई नव्हती. मग आता वडील आपल्याला रागवणार, कारण कर्जाने पैसे घेतलेले होते आणि शर्ट घेतला होता. म्हणून मग शेवटी अमृतला एक कल्पना सुचली. अमृत काय म्हणाला, इसाबला त्यांनी एका बाजूला ओढून नेलं आणि त्यांनी स्वतःच्या शर्टाची बटणं काढली आणि अमृत काय म्हणाला इसाबला की चल लवकर, काढ तुझा शर्ट आणि तू माझा शर्ट घाल. त्यावेळेला अमृतला आश्चर्य वाटलं की कसं काय, तू कसा काय घालणार माझा शर्ट. मग तो काय म्हणाला, मी तुझं शर्ट घालीन.
त्याने त्याची बटणं काढली आणि शर्टाची अदलाबदल. शर्टाची अदलाबदल म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं की आपण ही शर्टाची अदलाबदल करतो. मग इसाक काय म्हणाल, पण त्याने काय होणार आहे, तुझे बाबा तुला मार देतील आपण अशी शर्टाची अदलाबदल केली तर. अदलाबदल म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलंच होतं की परस्परांच्या काय वस्तू एकमेकांना देणं. मग अशी या परस्परांनी काय केलं, दोघांनी शर्टाची अदलाबदल केली. मग इसाक काय म्हणाला की तू जर मला शर्ट दिलं तर तुला तुझे बाबा मारतील. तर तो काय म्हणाला, खरं आहे तुझं, माझे बाबा मला मारतील, पण मला वाचवायला आई आहे ना. अमृत उत्तरला. पुढे बघा मुलांनो, इसाक घुटमळला. त्याच वेळी त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळूनच ऐकून आला. दोघा मुलांनी झटपट शर्टाची अदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश घराकडे चालू लागली. म्हणजे एका छोट्याशा गल्लीमध्ये जेव्हा त्यांची कुस्ती झाली होती, त्या कुस्ती खेळून झाल्यानंतर इसाकचा शर्ट फाटल्यामुळे ते एका गल्लीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी इसाकच्या शर्टाची अदलाबदल केली. पण इसाक थोडा घुटमळला, म्हणजे त्याला समजलं नाही असं काय करतोय हा. मग तिथेच कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला. पण या दोघांनी काय केलं, झटपट त्या गल्लीमध्ये शर्टाची अदलाबदल केली आणि मग तिथून सावकाश आपल्या घराकडे चालू लागले. पुढे बघा. भीतीने अमृतच्या छातीची धडपड वाढली होती, पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता. या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते. तुम्हाला तर माहितीच आहे मुलांना, मोठी मुलं ज्या वेळेला होळीच्या दिवशी आणि होळीचा दुसरा दिवस जो असतो धुलीवंदनाचा, त्या दिवशी तर खूप सारी मुलं एकत्र येतात आणि त्यांची भांडणं होतात. त्यामुळे ह्या दोघांना माहिती होतं. खरं तर अमृतनी शर्टची अदलाबदल केली होती, त्याला खूप भीतीही वाटत होती, पण त्याचे नशीब चांगले होते की तो दिवस होळीचा होता. म्हणजे सण असल्यामुळे त्याला वाटलं की आता होळीचा दिवस आहे, त्या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलंच असतं. म्हणजे त्याला वाटलं की आता होळीचा दिवस आहे आणि समजून घेईल आई. झोंबाझोंबी म्हणजे काय मुलांनो, मारामारी, की त्या दिवशी मारामारी होणार हे निश्चितच असतं. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळाला आठ्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले. सुई दोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला. बघा मुलांनी काय केलं, त्याला माहिती होतं होळीचा दिवस आहे म्हणजे त्या दिवशी आपल्याला शिक्षा होणार नाही, आपली आई आपल्याला माफ करून टाकेल. मग तिने काय केलं, जेव्हा तो शर्ट फाटलेला आईने बघितला त्यावेळेला आईच्या कपाळाला आठ्या घातल्या. आईने काय केलं, तिने कपाळाला आठ्या घातल्या. मुलांनो इथे एक वाक्प्रचार आलेला आहे, कपाळाला आठ्या घालणे म्हणजे काय, नाराजी व्यक्त करणे. कारण बाबा तर रागवणारच होते, पण आई सुद्धा त्याची नाराज झाली होती आणि नाराज होणं साहजिकच होतं. का तर नवीन शर्ट घेतला होता, आई नको नको म्हणत होती, तरी सुद्धा शेवटी त्याच्या हट्टापायी अमृतच्या त्याला नवीन शर्ट घेतला होता आणि हा फाटलेला शर्ट बघून आईने खूप नाराजी व्यक्त केली, पण त्याला माफ करून टाकले. का तर होळीचा सण होता म्हणून. सुई दोरा घेऊन तिने काय केलं, त्या फाटलेल्या जागेवर शिवून टाकलं. म्हणजे तो फाटलेला शर्ट जिथे होता तो शर्ट तिने शिवून टाकला. पुढे बघा मुलांनो. पुढे बघा मुलांनो. मुलांची भीती गेली. दोघेही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले. शर्टाची अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्याने या दोघांच्या आनंदावर विरजण घातले आणि टोमणा मारला. असं तुम्ही तुमच्या शर्टाची अदलाबदल केली आहे तर. बघा मुलांना किती त्या दोघांना, म्हणजे आधीच ते घाबरलेले आणि दोघांनीही काय केलं, शर्टाची अदलाबदल केली होती आणि बाहेर जी होळी पेटवली होती ती होळी पेटवली होती ती बघायला ते गेले होते. तेवढ्यात एका मुलाच्या लक्षात आले की या दोघांनी शर्टाची अदलाबदल केली. त्यांनी काय केलं, त्या दोघांच्या आनंदावर विरजण घालत टोमणा मारला होता.
मुलांनो, विरजण घालणे म्हणजे काय? तर त्यांचा जो आनंद आहे तो आनंद त्यांना बघवला नाही, म्हणून तो आनंद त्यांनी काय केलं, तो नासवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे त्या आनंदावर विरजण घातलं, त्यांना असं टोमणा मारून त्यांना दुःख केलं, म्हणजे दुःखी केलं की अरे तुम्ही तर शर्टाची अदलाबदल केली, तुमच्या शर्टाची अदलाबदल केली आहे तर, असं म्हणून त्या दोघांना त्यांनी काय केलं, दुःखी केलं. आता ही गोष्ट आपल्या आई वडिलांच्या कानावर जाईल या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली. आणि मग शाळकरी मुलं दोघंही घाबरली आणि लगेचच आपल्या घराकडे निघाली. इसापचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते. त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली, अरे असे मित्रांपासून पळताय का? या इकडे बसा, माझ्याशी बसा, माझ्यापाशी. आणि ती आधीच धास्तावलेली होती. तेवढ्यात इसापचे बाबा अंगणात बाहेर खाट टाकून बसले होते. आणि मग त्यांनी अचानक त्या मुलांना हाक मारली की अरे असे मित्रांपासून काय दूर दूर पळताय, या इकडे बसा जरा माझ्याजवळ. त्यांनी अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनबाई म्हणाले, भाभी, आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का? बघा मुलांना, आधी ही दोघं खूप घाबरलेली होती. या दोघांना काय वाटलं की आता आपल्याला शिक्षा मिळणार की काय? इसापच्या वडिलांनी हाक मारली. चित्रामध्ये दिसते तुम्हाला, बघा इसापचे वडील दिसत आहेत, इसाब आणि अमृत दिसत आहे, त्याचबरोबर अमृतची आई सुद्धा दिसत आहे आणि शेजार पाजारच्या ज्या दोघी बायका उभ्या आहेत त्या सुद्धा यांच्याकडे बघत आहेत. मग त्यांनी काय केलं, अमृतच्या आईला हाक मारली. आणि जेव्हा अमृतची आई घरातून आली त्यावेळेला इसापचे वडील हसनबाई काय म्हणाले की भाभी, आजपासून हा तुमचा जो मुलगा आहे हा अमृत माझा मुलगा बरं का? ती हसत म्हणाली, काय झालं हसनबाई? अहो तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसं बघणार? म्हणजे तिला प्रश्न पडला ना की तुमचा हा एकच मुलगा, त्यातल्या त्यात त्याला आई नाही. एका मुलाची जबाबदारी तुम्हाला दोघांचंही प्रेम द्यावं लागतं, आईचं आणि बाबांचंही. आणि त्याच्यात हा अमृतला तुम्ही तुमचा मुलगा घेणार, मग या दोघांचं कसं बघणार? तिला प्रश्न पडला. तेव्हा इसापचे वडील काय म्हणाले, हसनबाई, भाभी, अमृतसारखी एकच काय अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. हसनबाई भाऊकपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले. म्हणजे त्यांना खूप भरून आलं होतं, भाऊक झाले होते, ते खूप इमोशनल झाले होते. तरी सुद्धा त्या भरलेल्या गळ्याने, दाटून आलेल्या गळ्याने ते म्हणाले की असं असलं तरी सुद्धा माझी एकच काय अशा अनेक मुलांना सांभाळण्याची तयारी आहे. हसनबाई वहिनींना म्हणाले, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं, ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो. म्हणजे यांनी जी शर्टाची अदलाबदल केली होती ती शर्टाची अदलाबदल करताना मी यांना बघितलं होतं. ही दोघं काय करत आहेत हे माझ्या लक्षात आलेलं होतं, कारण ते जेव्हा गल्लीत शिरले होते त्या गल्लीत शिरताना मी त्यांना पाहिलं होतं. हसनबाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या. या मुलांनी आपापल्या शर्टाची अदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनबाईंना फार वेळ लागला नाही. ते सांगून पुढे म्हणाले, इसाबने अमृतला विचारलं, बघा मुलांना, की हे हसनबाई नेमके अमृतच्या आईला काय सांगत आहेत, काय बोलत आहेत त्यांच्याशी, हे ऐकण्यासाठी त्या शेजार पाजारच्या बायका सुद्धा तिथे जमल्या होत्या. आणि या दोघांनी ही शर्टाची अदलाबदल कशी केली हे सांगायला हसनबाईंना फार वेळ लागला नाही. म्हणजे त्यांना एवढं कौतुक वाटत होतं की एवढी लहान मुलं, वयाने जरी लहान असली तरी समंजसपणा त्यांच्यामध्ये किती आहे, की अमृतला आई आणि वडील दोघेही होते आणि इसाबला मात्र फक्त वडील होते. आणि इसाबच्या वडिलांनी कर्ज काढून त्याला शर्ट घेऊन दिलं होतं, म्हणून अमृतला काय वाटलं की मला वडील जरी ओरडले, माझे बाबा ओरडले, तरी समजवायला मला आई आहे ना. तसं इसाबला कोणीच नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं की आपला स्वतःचा शर्ट काढून इसाबला तो शर्ट घालायला दिला. आणि हे सर्व इसाबचे वडील त्या दोघांनाही बघत होते. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की खरंच ही मुलं किती समंजस आहेत, यांना किती कमी वयात समज आलेली आहे.
तुम्ही सुद्धा अशीच आहात की नाही, समजदार, गोड. आपल्या आईवडिलांना कधीच त्रास देत नाही, कोणत्या गोष्टीबाबत जास्त हट्ट करत नाही. आणि हट्ट केला तरी आईने समजून सांगितलं की लगेच तुम्ही मांडता, हो की नाही? तशाच प्रकारे हे इसाब आणि अमृत हे दोघं होते. कळलं ना मुलांना इथपर्यंत? पुढे बघा. इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर? यावर अमृत काय म्हणाला ठाऊक आहे? तो म्हणाला, मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे. अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे. महत्त्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं. अमृत व इसाबच्या परस्परावरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. मुलांनो, इथे एक वाक्प्रचार आलेला आहे, हेलावून जाणे म्हणजे मन गलबलणे. खूप गलबलून गेलं होतं, खूप त्याला असं भरून आलं होतं. बघा, म्हणजे हे दोघं जण जेव्हा शर्टाची अदलाबदल करत होते गल्लीमध्ये, त्यावेळेला इसाबचे वडील हे सर्व ऐकत होते. कारण इसाबने अमृतला विचारलं होतं की नाही की तू जर शर्टाची अदलाबदल केली आणि तुझ्या बाबांनी मारलं तर? त्यावेळेला अमृतने काय उत्तर दिलं की मला वाचवण्यासाठी माझी आई आहे ना. आणि हे किती खरं होतं. म्हणजे अमृतने हे जे उत्तर त्याला दिलं होतं, या उत्तराने माझ्यामध्ये खूप बदल केला, असं इसाबचे वडील म्हणत होते. म्हणजे मला आता आईची आणि वडिलांची या दोघांचीही भूमिका बजावायची आहे. या आधी तर मी बजावतच होतो, करतच होतो, पण यामुळे तर आता माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. आणि ह्या गोष्टींनी तर मला खूप काही शिकवलं आहे. या दोन मुलांच्या बोलण्यातून, यांच्या वागण्यातून, यांच्या समंजसपणातून मला खूप काही शिकवलं गेलं. आणि अमृत व इसाब यांच्या या परस्परावरील प्रेमाची ही गोष्ट ऐकून तिथल्या सगळेच आजूबाजूचे लोक हेलावून गेले होते. त्यांचं मन गलबलून गेलं होतं की एवढी लहान मुलं, पण यांच्यामध्ये किती समंजसपणा, किती सारखेपणा. आणि हे सर्व बघून त्यांचं मन हेलावून गेलं होतं. बघा मुलांनो, समजला हा पाठ तुम्हाला? खूप सुंदर या अमृत आणि इसाबची ही गोष्ट आहे मुलांनो. आपल्याला या अदलाबदल या पाठातून खूप महत्त्वाची एक शिकवण मिळते. खूप महत्त्वाचं मूल्य आपल्याला शिकायला मिळतं मुलांनो. आणि खूप मॅसेजही, खूप छान संदेशही या पाठातून आपल्याला मिळतो. तो कोणता? की मैत्रीचं नातं कसं निर्मळ व घट्ट असावं, याचीच शिकवण देणारी ही कथा आहे अदलाबदल. अतूट मित्रप्रेम व सर्व धर्म समभाव ही जी मूल्य आहेत, हीच मूल्य या पाठामध्ये लेखकांनी दिली आहेत. म्हणजे कुणालाही कमी लेखायचं नाही. सर्व धर्म समभाव, सर्वजण सारखेच आहेत, एकमेकांसारखे, अगदी बंधुभावाप्रमाणे सर्वांनीच वागायला हवं. आणि हेच मूल्य आपल्याला या पाठातून शिकायला मिळतं. अगदी घट्ट अशा नात्याची ही मैत्री जी आहे ती या अदलाबदल या पाठातून आपल्याला बघायला मिळाली. हाच एक या पाठातून आपल्याला संदेश मिळतो, हीच एक आपल्याला या पाठातून शिकवण मिळते. मुलांनो, इथेच आपला हा अदलाबदल पाठ शिकवून संपलेला आहे, पूर्ण झालेला आहे. तुम्हाला समजलाच असेल. तुम्ही घरी पूर्ण पाठाचं वाचन करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण ही जी गोष्ट आहे अदलाबदल ती छान प्रकारे समजेल. आता मी तुम्हाला एक स्वाध्याय देते, तो स्वाध्याय तुम्ही लिहून घ्या. अमृत व इसाब यांच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीमध्ये साम्य होते हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. धन्यवाद.